अकोटची शानवर आज आपण पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अकोट स्मारकाचे भव्य दिव्य उद्घाटन होऊन 3 महिने उलटले तरी अजूनपर्यंत प्रशस्त अशा विद्युत रोषणाईची व्यवस्था अकोट नगर परिषदेने केलेली दिसत नाही. अकोट नगर परिषदेला एक विद्युत इंजिनियर म्हणजेच विद्युत अभियंता असताना सुद्धा अशा प्रकारे विद्युत रोषणाईसाठी टेम्पररी योजना केलेली आहे आणि ही अतिशय जीवघेणी धोकादायक अशी व्यवस्था येथे आपण पाहू शकतो. लोखंडी पोल हा तात्पुरता लावलेला आहे. सध्या वारा वादळाचे दिवस आहेत. हा पोल कोणाच्या अंगावर सुद्धा पडून विद्युत रोषणाईच्या या तारा एखाद्याला लागून अपघाताची शक्यता टाळता येत नाही. अशा प्रकारे आपण बघू शकता अकोटची शानवर विद्युत रोषणाई ही कशा प्रकारे तात्पुरत्या स्वरूपाची केली. करोडो रुपये खर्च करून अकोट नगर परिषदेचे विद्युत अभियंता अशा प्रकारे कार्य करत असतील तर साध्या वायरमॅनकडून आम्ही काय अपेक्षा ठेवावी. अशाच प्रकारे अकोट नगर परिषदेचा हा भोंगळ कारभार आपणास दिसू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत असताना अशा प्रकारे असा भोंगळ कारभार इथे दिसताना एखाद्या शिवभक्ताला जर यामुळे जीवितहानी झाली किंवा अजून कुठली हानी झाली तर याला जबाबदार कोण ठरवण्यात येईल किंवा त्याची झालेली भरपाई नुकसान भरपाई ही या व्यवस्थेमुळे होऊ शकेल का? ही जीवघेणी व्यवस्था ही अशीच कायम राहील याकडे प्रशासनावर लोकप्रतिनिधींनी वचक ठेवणे गरजेचे आहे किंवा लोकप्रतिनिधीसुद्धा अशाच कमिशन बहादूरच्या व्यवस्थेत अडखडले आहेत का असा प्रश्न जनतेतून होत आहे.